महाविकास आघाडीचं जागा वाटप आता लांबणीवर जाणार आहे। गणेशोत्सवानंतरच महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत्या 10 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र आता जागा वाटपाची चर्चा जी आहे ती आता गणेशोत्सवानंतर होणार आहे। पहिल्या टप्प्यात मुंबईतील जागांचा तिढा सोडवण्यात येणार आहे, तर नंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। एकूणच महायुतीचं जागा वाटप आधी होतं की महाविकास आघाडीचं आधी होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र आगामी निवडणुकीसाठी विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मात्र कमी वेळ मिळेल अशा प्रकारचं वातावरण एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। राज्यभरातील एसटी कर्मचारी आजपासून संपावर गेलेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हा एकूणच आंदोलनाचा इशारा राज्यभरातील एसटी कामगारांनी पुकारलेला आहे। मात्र काही वेळापूर्वी एसटी कामगारांच्या काही संघटना याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। ही बैठक निष्फळ ठरलेली आहे, त्यामुळे या सर्व कामगारांनी आंदोलनाचा इशाऱ्यावर त्यांनी कायम ठाम असल्याची भूमिका यावेळी जाहीर केली आहे। त्यामुळे आज सुद्धा राज्यभरातील संपूर्णपणे एसटी बंद असणार आहे। जवळपास दररोज 65 लाख कर्मचारी हे लाल परीने प्रवास करतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्या या संदर्भात संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक एसटी कामगारांच्या संघटनासमोर ठेवलेली आहे। आज मुंबईत राष्ट्रपती महोदय यांचा दौरा असल्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना वेळ नाही अशी माहिती एसटी कामगारांच्या वतीने देण्यात आली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की संपाचा तोडगा कधीपर्यंत निघतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गणपतीचा उत्सव काही दिवसावर आलेला आहे, त्यामुळे मुंबईतील याचबरोबर राज्यभरातील काही नागरिक हे कोकणच्या दिशेने गावाकडे जाण्यासाठी रवाना होत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर हा तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। हॉटस्पॉट दिला नाही म्हणून पुण्यामध्ये एका बँकेच्या मॅनेजरची हत्या करण्यात आलेली आहे। खरं तर वासुदेव कुलकर्णी असं हत्यामध्ये मयत झालेल्या बँक मॅनेजरचं नाव आहे। पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या उत्कर्षनगर सोसायटीच्या फुटपाथवरती रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती। तिघा अल्पवयीन आरोपीसह एका नराधमाने त्यांची हत्या केली। वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात एका खाजगी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते। खरं तर रविवारी रात्री त्यांनी जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी उत्कर्षनगरच्या समोर असलेल्या सोसायटीच्या त्या ठिकाणी त्यांचं शतपावली सुरू होती आणि त्याच दरम्यान 3 आरोपींना त्यांना हॉटस्पॉटची मागणी केली। खरं तर हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या झाल्यानं पुणे शहरात खळबळ उडाली आहे। लोकशाहीनुसार तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार पुकारलेलं आहे। आता ऐन गणेशोत्सवाचा काळ आहे आणि याच दरम्यान अनेक चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावी जात असतात, परंतु त्याच पूर्वी जर आपण पाहिलं तर एसटी कर्मचाऱ्यांनी कडकडीत असा आज बंद जो आहे तो पुन्हा एकदा पुकारलेला आहे। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन जे आहे ते मिळावं अशी प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच बीड जिल्ह्यातील 11 एसटी डिपोमधनं आज सकाळपासून एकही एसटी बस जी आहे ती बाहेर गेलेली नाही आहे आणि एकंदरीतच जवळपास 250 बस फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळेच एसटी महामंडळाचे एका दिवसाचं लाखोंचं जे नुकसान आहे ते देखील झाल्याचं दिसून येत आहे। बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातली लाईफलाईन म्हणून एसटी महामंडळाची ओळख आहे, परंतु याच दरम्यान जर पाहिलं तर या संपामुळे जे इकडचे प्रवासी असतील त्यांचे देखील नाहक त्रास जे आहेत ते इथे होताना पाहायला मिळत आहे। जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत या संपातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून आता सर्वच पक्ष हे आक्रमक झालेले आहेत। शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे। उपनगर नाका असेल, गंगापूर रोड असेल, असं महत्त्वाच्या ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी खड्डे पडल्याने खरं तर वाहनधारकांना मोठ्या कसरतीने यातून आपली वाहने काढावी लागत आहे। यामुळे खरं तर आमदारांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। 65 कोटी रुपयांचा निधी हा खड्डे वापरण्यासाठी दिलेला असताना देखील फक्त मुरुम टाकून ते खड्डे बुजवण्यात येत असल्याने मनपा प्रशासनावर गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मनसेने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेले आहे। मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवत, मडके फोडत आणि फटाके फोडत खरं तर महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आलेला आहे। महापालिका प्रशासनाला जाग तरी कधी येणार अशा पद्धतीचं निवेदन हे देण्यात आलेले आहे। खरं तर त्यांना जाग येत नसल्यानेच ढोल वाजवण्यात आलेले आहे, मडके फोडण्यात आलेले आणि फटाके फोडण्यात आलेले आहे असा इशारा देखील मनसेने दिलेला आहे। त्याच पद्धतीने आतापर्यंत आम्ही फक्त फटाके आणि मडके फोडलेले, येत्या काळात जर खड्डे बुजवले नाही तर काय फोडायचे आणि काय नाही हे देखील आम्हाला चांगलेच माहिती आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर शहरातील खड्ड्यांची डागडुजी करावी आणि हे
हे सर्व रस्ते पूर्ववत करावे असा इशारा देखील मनसेने दिलेला आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन पडलेल्या खड्ड्यांवरून काय उपाययोजना करतात का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील रस्त्यांची परिस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय झालेला आहे। इगतपुरी तालुका असेल की त्र्यंबकेश्वर तालुका असेल, या परिसरातील रस्त्यांमुळे आता अक्षरशः जे काही आदिवासी संघटना आहेत त्या देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आज आदिवासी संघटनांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मोठा आंदोलन उभारलं। या आंदोलनामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून संबंधित विभागाचा आदिवासी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे। जवळपास भारताच्या 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न हा अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात देखील होत आहेत। परंतु या रस्त्यांचा जो काही प्रश्न आहे, त्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो प्रश्न आहे तो संबंधित विभागाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का असा प्रश्न आता आदिवासी संघटना देखील विचारू लागल्या आहेत। त्यामुळे आज जवळपास शेकडो कार्यकर्त्यांसह आदिवासी संघटनांनी या रस्त्यामध्येच वृक्षारोपण करून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं आहे आणि रस्त्याचा प्रश्न जर लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर संबंधित विभागाच्या आवारामध्येच आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील आदिवासी संघटनांनी दिला आहे। त्यामुळे पुढील कालावधीमध्ये इगतपुरी तालुका असेल किंवा त्र्यंबकेश्वर तालुका असेल, या भागांमध्ये असणाऱ्या खड्ड्यांचा प्रश्न हा आता मोठ्या प्रमाणामध्ये समोर आल्यामुळे आदिवासी संघटना देखील मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेल्या आहेत आणि आता जर हे खड्डे बुजवले गेले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे। त्यामुळे संबंधित विभाग हे खड्डे बुजवणार का असा प्रश्न आता समोर आहे आणि हे खड्डे किती लवकरात लवकर बुजवले जातील हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, त्र्यंबकेश्वर, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।